मंडळी, सध्या जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते. व्हेनेझुएलाचे हुकुमशाह निकोलस मादुरो आणि इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या नंतर आता अमेरिकेच्या रडारवर उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जॉंग उन असल्याचे सध्या संकेत मिळत आहेत. एकीकडे मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचं युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं लक्ष आता उत्तर कोरियावर केंद्रित केलंय. आपल्या आक्रमक परराष्ट्र धोरणातून शत्रू राष्ट्रांच्या प्रमुखांना थेट लक्ष करण्याचं धोरण स्वीकारल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई क्षेत्रात विशेषतः कोरियन समुद्रात येत्या काळात कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते, यात कोणतीही शंका नाही. कोरियाच्या समुद्र किनाऱ्यावर सध्या प्रचंड तणाव निर्माण झाला असून अमेरिकेने आपली लष्करी ताकद उत्तर कोरियाच्या वेशीवर तैनात करायला सुरुवात केली. ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यामध्ये अचानक तणाव का दिसून येत आहेत? अमेरिकेचं मादुरो आणि खामेनी नंतर पुढचं टार्गेट किम जोंग उन असतील का, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरियानं आजपासून आपला सगळ्यात मोठा वार्षिक संयुक्त लष्करी सराव फ्रीडम शील्ड सुरू केला. हा सराव 9 ते 19 मार्च पर्यंत चालणार आहे. त्यात हजारो सैनिक सहभागी झाले. दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ यांनी दिलेल्या माहितीनुसार या सरावात सुमारे 18,000 कोरियन सैनिक सहभागी होतात. उत्तर कोरियासाठी मात्र हा इशारा मानला जातोय. या लष्करी सरावात हजारो अमेरिकन आणि दक्षिण कोरियन सैनिक सहभागी झाले असून यामध्ये प्रगत लढाऊ विमानं, रणगाड्या आणि सायबर सुरक्षा प्रणालींचा वापर केला जातोय. मिडल ईस्टमध्ये आधीच युद्धजन्य परिस्थिती असताना अमेरिकेने आपली प्रचंड ताकद ही उत्तर कोरियाच्या वेशीवर तैनात केली. अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानं उत्तर कोरियाच्या भागात पोहोचल्यानं या भागात तणाव निर्माण होऊ लागलाय. उत्तर कोरियानं या सरावाचा तीव्र शब्दात निषेध केला असून याला युद्ध पुकारण्याची पूर्वतयारी असं म्हटलंय. किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियानं अमेरिकेला उत्तर म्हणून आपल्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा वेग वाढवलेला असून कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर या सरावाला युद्धाची रंगीत तालीम म्हटलंय. इराणमधील संघर्षाचा फायदा घेऊन उत्तर कोरिया एखादी मोठी क्षेपणास्त्र चाचणी किंवा अण्वस्त्र चाचणी करून सराव सुरू करून अमेरिकेवर दबाव निर्माण करू शकतो. यातील सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे अमेरिकेच्या शक्तिशाली युद्धनौका आणि विमानवाहू युद्धनौका आता उत्तर कोरियाच्या अगदी जवळ पोहोचल्या. माध्यमांच्या माहितीनुसार अमेरिकेची अण्वस्त्र सज्ज विमानवाहू युद्धनौका USS अब्राहम लिंकन ही या भागात गस्त घालत आहे. या युद्धनौकेवर डझनभर लढाऊ विमान आणि प्रगत संरक्षण यंत्रणा तैनात आहे. याशिवाय USS जॉर्ज वॉशिंग्टन आणि USS रुझवेल्ट यांसारख्या युद्धनौका देखील दक्षिण कोरियाच्या बुसान शहरावर दाखल झाल्या आहेत. या युद्धनौकांचं तिथं असणं म्हणजे किम जोंग उन यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जाते. त्यामुळे व्हेनेझुएला आणि इराणमधील हालचालीनंतर आता अमेरिकेचं पुढचं लक्ष उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन असेल अशी शक्यता वर्तवली जाते. म्हणजे काही महिन्यांपूर्वी खामेनी यांनी अमेरिकेविरुद्ध हल्ला पुकारला होता. त्याच वेळेस इकडे किम जोंग उन यांनी 5,000 टन वजनाच्या युद्धनौकेची चाचणी घेतली. त्यामुळे हा तणाव आणखी वाढल्याचं दिसून आलं. त्यासोबतच किम जोंग उनने अणुबॉम्बपेक्षाही शक्तिशाली बॉम्ब बनवण्याचे संकेत दिले. इराणमध्ये आयातुल्ला खामेनी यांच्या विरोधात अमेरिकेनं केलेल्या कारवायांनंतर उत्तर कोरियाला आता आपल्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. अमेरिकेनं ज्या पद्धतीनं प्रिसिजन स्ट्राईक आणि डिप्लोमॅटिक प्रेशरचा वापर करून इराण आणि व्हेनेझुएलाला नमवण्याचा प्रयत्न केला, तोच पॅटर्न आता प्योंगयांग मध्ये वापरला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दक्षिण कोरियासोबतच्या अमेरिकेच्या लष्करी सरावादरम्यान इराण युद्धाचा फायदा घेऊन किम जोंग उन यांनी कोणतीही कुरापत काढली तरीही अमेरिका त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली. अमेरिका गेल्या काही काळापासून एका नव्या भूमिकेमध्ये सातत्यानं दिसत आलाय. ती भूमिका म्हणजे आपल्या शत्रू राष्ट्रांमधील सत्तापालट. तिथल्या खनिजांवर, तेल साठ्यांवर किंवा तिथल्या संसाधनांवर नियंत्रण मिळवायचं, हे राजकारण करण्याचं काम तो नेहमी करताना दिसतोय. याआधी जानेवारी महिन्यामध्ये व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांच्या राजवटीला अस्थिर करून तिथल्या तेल साठ्यांवर दबाव निर्माण केला. त्यानंतर इराणमध्ये सुप्रीम लीडरचा खात्मा करून इस्रायल मार्फत सतत आक्रमकता वाढवली. त्यानंतर आता उत्तर कोरियाच्या समुद्राजवळ गस्त घालण्याचं काम करतोय. त्यासोबतच दक्षिण कोरियामध्ये सराव चाचणीच्या बहाण्यानं इन्व्हॉल्व्ह होऊन पुढे किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी अमेरिका प्रयत्न करतोय का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जर अमेरिकेनं दक्षिण कोरियाच्या मदतीनं उत्तर कोरियाला लक्ष केलं तर चीन आणि रशिया हे गप्प बसण्याची शक्यता खूप कमी आहे. अशाच पद्धतीनं हा तणाव फक्त 2 देशांमध्ये मर्यादित न राहता तो युद्धाकडे झुकू लागतो आणि त्याच युद्धाचं रूपांतर महायुद्धाकडे होतं. अमेरिकेच्या या सगळ्या हालचालींमुळे केवळ आशियातच नाही तर संपूर्ण जगात तिसऱ्या महायुद्धाचं सावट पसरलंय. त्यासोबतच चीन आणि रशिया यासारखे देश उत्तर कोरियाच्या बाजूने उभं राहण्याची शक्यता असल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. अमेरिकेनं ज्या प्रकारे उत्तर कोरियाच्या वेशीवर आपली आर्मडा उभी केली आहे
त्यावरून ट्रम्प प्रशासन अण्वस्त्र रोखण्यासाठी किम जोंग उन यांच्यावर लक्ष करू शकतो असा अंदाज आंतरराष्ट्रीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत. दक्षिण कोरिया आणि जपान या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी आपली सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर ठेवली आहे, कारण किम जोंग उन यांचा संताप कधीही अनपेक्षित वळण घेऊ शकतो. याही शक्यता म्हणजे अजिबात नाकारता येत नाहीये. बाकी मंडळी, किम जोंग उन या युद्धात उडी घेतील का, की अमेरिकेच्या रडारवर मादुरो, खामिनी, त्यानंतर किम जोंग उन यांचा नंबर असेल, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.